ओम नमो भगवते वासुदेवाय. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. माझी जे जशी भक्ती करतात, ये यथा मां प्रपद्यन्ते, ज्या प्रकारे जशा पद्धतीने मानव माझी भक्ती करतात, तांस्तथैव भजामी अहम, त्यांना त्याच प्रकारचं फळ मी देतो. म्हणजे कुणी जर केवळ आत्मज्ञानाच्या दृष्टीने उपासना भक्ती केली त्यांना ते फळ मिळेल, पण कोणी जर काही कामना मनामध्ये धरून ईश्वराची भक्ती केली तर तशा प्रकारचं त्याला फळं मिळेल. आणि कोणीही कोणत्याही प्रकारच्या ईश्वराची किंवा मूर्तीची किंवा परमात्म्याची उपासना केली तरी भगवंताचं म्हणणं असं आहे, कुठल्याही मार्गाने माणसं उपासना करत असली तरीसुद्धा हे पार्था सगळे शेवटी माझ्यापाशीच येऊन मिळतात. कारण शेवटी परब्रह्म हे एकच आहे. त्यामुळे कुणालाही केलेली उपासना, कुणाची केलेली भक्ती ही शेवटी त्या एका परब्रह्मालाच जाऊन मिळत असते. परंतु सामान्य माणसाला विविधतेची आवड असते आणि त्यामुळे त्यांनी ईश्वराची किंवा देवांची सुद्धा विविध रूपात विभागणी केलेली आहे. अनेक प्रकारच्या देवता आणि मूर्ती मानलेल्या आहेत आणि एक एक देव किंवा ईश्वर, ज्याला आपण मूर्ती मानले, ईश्वर मानले, ते आपल्याला विशिष्ट फलं देतात अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे साधारणतः मानव जो असतो तो केवळ आत्मज्ञानाकरता ईश्वराची उपासना करत नाही. कांक्षंत कर्मणाम सिद्धी यजंत इह देवताः क्षिप्रम मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. कांक्षंत म्हणजे इच्छा करणारे, आकांक्षा करणारे, कर्मणाम सिद्धी, सिद्धी म्हणजे काहीतरी फळ मिळावं अशी इच्छा करणारे लोक, देवताः म्हणजे वेगवेगळ्या देवतांची, इह म्हणजे या मृत्यू लोकावर, या पृथ्वीवरती आपल्या कर्मांनी आपल्याला काहीतरी फळं मिळावं अशी आकांक्षा करणारे लोक इथे वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात. कुणाला संतती हवी, कुणाला पुत्रप्राप्ती हवी, अशी वेगवेगळ्या इच्छा मागण्या असतात आणि त्याकरता साधारणतः सामान्य माणसं ईश्वराची उपासना करतात. आता अशी आकांक्षेने कर्म करणारे जे आहेत त्यांनासुद्धा फलप्राप्ती होतेच. कारण कोणत्याही प्रकारे का विना, कशासाठी का विना, त्यांनी काहीतरी उपासना केली, त्या उपासनेचं फळं त्याला मिळतंच. सिद्धी भवती कर्मजा. कर्मजा म्हणजे जन्माला आलेली, त्यांच्या कर्मापासून उत्पन्न झालेली, म्हणजे कर्माचं फळं म्हणून प्राप्त झालेली सिद्धी. सिद्धी म्हणजे फळ त्यांना या लोके म्हणजे ह्या जगामध्ये मिळतं. आणि किती लवकर मिळतं त्याच्याकरता शब्द वापरला आहे, क्षिप्रम, पटकन मिळतं. परंतु जर आत्मज्ञानाची प्राप्ती हवी असेल, मोक्षाकडे जायचं असेल तर तो मार्ग मात्र दीर्घ उपासनेचा आहे, तो इतक्या झटकन प्राप्त होणारा नाही. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारम अव्ययम. धर्मस्थापनेसाठी मी अवतार घेतो असं भगवंतानी म्हटलं आहे. ही धर्मस्थापना किंवा हा धर्म ज्या अधिष्ठानावरती आहे तो आहे चातुर्वर्ण्याचा विभाग. चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण. आता या वर्णांना विशिष्ट कामं नियोजून दिलेली असतात. ब्राह्मणांचं काम आहे शम, दम, ज्ञान, अध्ययन, अध्यापन इत्यादी. क्षत्रियांनी काम कोणतं करायचं तर शौर्य, पराक्रम, जनतेचं रक्षण करणं, शत्रूपासून त्यांचा बचाव करणं आणि युद्धातून माघार न घेणं. वैश्य म्हणजे व्यापार करणारे लोक, शेती, गोपालन इत्यादी व्यवसाय करणारे, आणि सेवा कर्म करणं हे शूद्रांचं काम आहे. आता ह्या 4 वर्णांना ही 4 कामं का वाटून दिली आहेत तर त्यामुळे समाज धारणा नीट होते. समाजामध्ये या सगळ्या प्रकारच्या कामांची आवश्यकता आहे. सगळेजण अध्ययन अध्यापन करायला लागले तर शत्रूपासून रक्षण कोण करणार, शेतीमधून उत्पन्न कोण काढणार, धनधान्य कोण पुरवणार. तर या सगळ्या वेगवेगळ्या ज्या गरजा आहेत, माणसांना आवश्यक अशा ज्या या आवश्यक वस्तू आहेत, हे सगळं कामं वेगवेगळ्या घटकांनी केली की समाजाची धारणा नीट होऊ शकते. म्हणून हे चातुर्वर्ण्य निर्माण केलेले आहेत. आता हे चातुर्वर्ण्य निर्माण करताना त्याचा आधार कोणता आहे तर गुण आणि कर्म हे 2 भाग विचारात घेऊन भगवंतानी चातुर्वर्ण्याची निर्मिती केली. गुण म्हणजे त्रिगुण आपण म्हणू, सत्व, रज, तम.
सत्वाचे जे गुण असतील ज्यांच्यामध्ये ते जास्तीत जास्त अध्ययन आणि अध्यापनाकडेच वळणार, शमदमही त्यांच्यामध्ये गुण असणार. त्यामुळे अशा प्रकारे आंतरिक गुण जो जे घेऊन आलेला आहे त्याप्रमाणे काम त्याला योजून दिलेलं आहे. आणि त्याचं कर्म म्हणजे ज्या पद्धतीचं त्याचं संचित आहे की कोणत्या प्रकारे हा काम करणार आहे, कोणत्या व्यवसायात जाऊ शकेल आणि त्याचं पूर्वकर्म काय आहे याचा विचार करून हे चातुर्वर्ण्य भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. पण हे निर्माण करताना त्यांनी स्वतःचं मत कुठेही कोणत्याही वर्णावरती लादलेलं नाही किंवा त्यांच्या मनाला वाटेल असे त्यांनी वर्ण दिले नाही. ते गुण आणि कर्मावरती आधारित आहेत. फक्त ती वाटणी त्यांनी केली आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तस्य कर्तारम अपि माम विद्धी अकर्तारम अव्ययम. विद्धी म्हणजे जाण किंवा समज की मी त्याचा कर्ता आहे. वस्तुतः दिसायला करता भगवंत आहेत, त्यांनी वर्ण निर्माण केलेत म्हणजे, पण तरीसुद्धा तो अकर्ता आहे, त्यांनी काहीच केलेलं नाही. म्हणजे तुमचे जे गुणकर्म आहे त्यानुसार फक्त वाटणी केली, पण त्याच्यामध्ये स्वतःचा वेगळा निर्णय असा काहीही भगवंताचा नसल्यामुळे कर्ता असूनसुद्धा भगवंत या ठिकाणी अकर्ता आहे आणि अव्यय आहे म्हणजे अविनाशी आहे. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इतिमाम योभिजानाती कर्मभीर नस बध्यते. भगवंताचा जो अवतार असतो, मनुष्य रूपामध्ये अवतार घेतल्यानंतर मनुष्याला आवश्यक अशी सर्व कर्म भगवंताला करावी लागतात. वर्ण निर्माण करणं हे तर त्यांचं काम आहेच. दुसरं म्हणजे सृष्टी निर्माण करणं हेही भगवंताचे कर्मच आहे. पण ह्या कर्मांमध्ये कुठेही भगवंताचा कर्माचा लेप चढत नाही. नमाम कर्माणी लिंपंती. लिंपंती म्हणजे लेप चढणं, आणि लेप चढणं म्हणजे कर्माचं बंधन निर्माण होणं. आणि बंधन निर्माण होतं केव्हा की जेव्हा ते कर्म काहीतरी इच्छेने केलं जातं त्यावेळेला त्याचं पाप किंवा पुण्य असं आपल्याला फल मिळतं. तर असा कोणताही कर्मबंधनाचा लेप भगवंताच्या कर्मावरती नाही. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. आणि हा लेप का चढत नाही तर कर्माचं फळं मला काहीतरी मिळावं अशी स्पृहा म्हणजे इच्छा भगवंताच्या मनात नाही. त्यामुळे निष्काम बुद्धीने हे केलेलं कर्म असल्यामुळे त्या कर्माच्या बंधनाचा लेप भगवंताच्या कर्मावरती चढत नाही. इतिमाम यहा अभिजानाती. हे जे भगवंताचं कर्म आहे, मागच्या श्लोकामध्ये एक आपण पाहिलं की हे दिव्य कर्म आहे. हे दिव्य कर्म ह्या अभिजानाती, ज्याला हे समजलं की भगवंताचं कर्म हे कसं निष्काम आहे, निर्लेप आहे, कर्मबंधन त्याला लागत नाही, कर्मभिही न सबध्यते, तो देखील कर्माच्या बंधनामध्ये बांधला जात नाही. कारण तोही त्या ईश्वराला अर्पण केलेलीच कर्म करतो. त्यामुळे कर्माचं कोणतंही बंधन त्यालासुद्धा लागत नाही. पण त्याकरता ही ईश्वराच्या कर्माची कृप्ती किंवा युक्ती ही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि समजून घेऊन त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे. तर आपल्याला त्या कर्माचं बंधन लागणार नाही. तर अशा प्रकारे ही जाणून अनेक मुमुक्षूंनी कर्म केलं आहे ते पुढच्या श्लोकात सांगतात. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं. एवं ज्ञात्वा, अशा प्रकारचे ज्ञात्वा म्हणजे जाणून, कृतं कर्म केलं आहे. कुणी केलं? मुमुक्षुभिः. मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा करणारे. बद्ध आणि मुमुक्षू असे दोन प्रकारचे असतात लोक. एक म्हणजे जे संसाराच्या ऐहिक सुखातच मग्न असतात ते बद्ध असतात, ते जन्ममरणाच्या बंधनामध्ये बांधले गेलेले असतात. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक असतात ते मोक्षाच्या वाटचालीकडे चालत असतात, त्यामुळे त्यांना मुमुक्षू असं म्हटलेलं आहे. तर पूर्वही अपि, पूर्वीसुद्धा अनेक मुमुक्षूंनी म्हणजे मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी अशा प्रकारचं कर्म केलं. हे आपण जनकाच्या उदाहरणावरनं पाहिलेलं आहे की जनकाला मोक्षाचा मार्ग त्यांनी वाटचाल केली, मिळाला आहे, पण तरीसुद्धा लोकसंग्रहासाठी म्हणजे लोकांना आपलं एक उदाहरण देण्यासाठी त्यांनी अखंड कर्म केलेली आहे. आणि मग अर्जुनाला आता भगवंत सांगताय की कुरु कर्म एव तस्मात् त्वं. म्हणून तू पण कर्म कर.
तुझे जे काही युद्धाच्या कर्मापासून आपल्या चातुर्वर्ण्यातल्या क्षत्रिय धर्मापासून परावृत्त होऊ पाहतो आहेस तसं करू नकोस. तर पूर्वतरम पूर्वही कृतम, अगदी पूर्वी, अधिक पूर्वी तर प्रत्यय लावलेला आहे. खूप पूर्वी जे काही लोकांनी मुमुक्षूंनी जे कर्म केलं त्याप्रमाणे तूही कर्म कर. म्हणजे मी माझ्या कर्मात लिप्त होत नाही हे जाण आणि ते जाणून त्याप्रमाणे तूही कर्म कर. कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं. किम कर्म किम करमेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज् ज्ञात्वा मोक्षसे शुभात्. आता हे जे कर्म आहे त्या कर्माची गती किंवा कर्माचा प्रकार समजून घेणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. कर्म करताना तर एवढा कर्मयोग ऐकल्यानंतर कर्म कसं करावं, कोणतं कर्म केल्यावरती आपल्याला मोक्षाची वाट सापडू शकेल असा विचार मनामध्ये येतो. म्हणून भगवंतांनी आता कर्म, विकर्म, अकर्म वगैरे कर्माच्या प्रकारांबद्दल सांगितलं आहे की किम कर्म किम अकर्म इति. कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं. कवयः अपि अत्र मोहिताः. कवयः हे कवी शब्दाचं बहुवचन आहे. कवी म्हणजे ज्ञानी लोक, पंडित लोकसुद्धा मोहित होतात. मोहित होणे म्हणजे मूढावस्थेला जाणे, म्हणजे त्यांना समजत नाही की याला कर्म म्हणावं का याला अकर्म म्हणावं. कारण कर्म, अकर्म, विकर्म यांच्यामध्ये अतिशय सूक्ष्म भेद आहे. तर किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. पण मी तुला सांगतो, प्रवक्ष्यामि म्हणजे सांगतो, स्पष्ट करून सांगतो. ते कर्म मी तुला स्पष्ट करून सांगतो की यज् ज्ञात्वा, जे जाणल्यानंतर मोक्षसे अशुभात, अशुभ कर्मापासून तुझी मुक्ती होईल. मोक्षसे म्हणजे मुक्तता तुला मिळेल. तुझ्या हातून अशुभ कर्म घडणार नाही. अशुभ म्हणजे जी तुझ्या मोक्षमार्गाच्या वाटचालीला अडथळा ठरतील, बंधनकारक ठरतील अशी कर्म तुझ्या हातून घडणार नाहीत. म्हणून तुला कर्म काय अकर्म काय याच्या संबंधी मी निश्चितपणे सांगतो. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्माची गती गहन आहे. गहन आहे म्हणजे गूढ आहे. ती सामान्यांना समजणं अतिशय अवघड आहे. कारण त्यात आत्ता म्हटलं तसं सूक्ष्म भेद आहे. मग कर्मणः अपि बोद्धव्यम बोद्धव्यमच्या विकर्मणः. मागच्या श्लोकात कर्म आणि अकर्म असे शब्द वापरले. इथं आता आणखीन एक नवीन शब्द वापरला, तो म्हणजे विकर्म. तर कर्म ही जाणली पाहिजेत. बोद्धव्यम म्हणजे जाणून घेतली पाहिजेत, जाणण्यास योग्य आहेत. विकर्म ही जाणून घेतली पाहिजे. अकर्मणःच बोद्धव्यम, अकर्मण म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हेही जाणून घेतलं पाहिजे. कारण कर्माची गती गहन आहे. आपण एखादं जे कर्म करतो आहे ते कर्म आहे का अकर्म आहे का विकर्म आहे हे कळणं अतिशय अवघड आहे, ते गूढ आहे. म्हणून ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता आपण सर्वसामान्य जे करतो ती कर्म असतात. त्या कर्माचे अनेक भेद आहेत. आपल्या शरीररचनेच्या दृष्टीने पाहिलं तर कर्माचे 3 भेद होतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. म्हणजे शरीराने केलेली कर्म ती कायिक, तोंडाने आपण बोलतो, चांगलं बोलणं, वाईट बोलणं, दुसऱ्याला दुखावणारं बोलणं, ही आपली चांगली वाईट कर्म वाणीनी पण होत असतात. म्हणून ती वाचिक कर्म झाली. आणि मानसिकही कर्म होतात. ती प्रत्यक्ष दिसत नसली तरीसुद्धा मनामध्ये जो आपण विचार करतो ते कुणाच्या अशुभाचं चिंतन करतो, अशुभाची इच्छा करतो, कधी कुणाला शुभेच्छा देतो, चांगली कामना करतो, अशी ही मानसिक कर्मसुद्धा आपली चालू असतात. दुसऱ्या प्रकारची कर्म म्हणजे गुणात्मक कर्म, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सात्विक कर्म म्हणजे दुसऱ्याच्या बाबतीत सेवा करणं, परोपकार, दान, धर्म ही सात्विक कर्म होतात. राजस कर्म म्हणजे जी आपण आपल्या उन्नतीसाठी काहीतरी धडपड करून सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे लागतो ती कर्म, म्हणजे आपल्याला नोकरी करणं, शिक्षण घेणं, पैसा मिळवणं, ही सगळी करता जी आपली धावपळ चालते ती राजस कर्म होतात. आणि तामस कर्म जी असतात ती मूढावस्थेमुळे केली जातात. आणि अशी मूढावस्थेने केलेली जी कर्म आहे ती वाईट फळं द्यायला कारणीभूत होत असतात. आता कर्म, अकर्म आणि विकर्म हे आपण बघणार आहोत. काही जण अकर्म याचा अर्थ कर्म नाही म्हणजे कर्म करायचंच नाही असा अर्थ घेतात. कारण
हा उपसर्ग लावला किंवा हे अव्यय लावलं की अनी नाही असा अर्थ होतो. धर्म अधर्म, सत्य असत्य असं आपण म्हणतो. त्यामुळे कर्म नाही म्हणजे कर्म करायचंच नाही असा काही जण अर्थ घेतात. आपण कर्मणा गहनो गती म्हटले त्याप्रमाणे या शब्दांचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. त्यातला काही अर्थ आपण बघणार. तर अकर्म म्हणजे कर्म करायचंच नाही असा अर्थ जो घेतला जातो तो गीतेच्या दृष्टीने चुकीचा वाटतो. कारण गीतेने काय सांगितलं आहे की कर्म न करता मनुष्य क्षणभरही राहू शकत नाही. आपण बसणं हे सुद्धा कर्म आहे, शारीरिक कर्म आहे ते. त्यामुळे अकर्म हा शब्द कर्म न करणं याला तर लावता येणार नाही. मग कर्म घडलं तरीसुद्धा ते घडलं नाही अशी जी अवस्था आहे त्याला आपण अकर्म म्हणूया. म्हणजे जे आपण कोणताही संग न घेता किंवा कोणती फलाची अपेक्षा न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीने करतो, कोणतेही द्वंद्वातीत होऊन करतो. म्हणजे सुख मिळो दुःख मिळो, जय पराजय काहीही असू दे मी शांतपणाने ते स्वीकारणार अशा भावनेने जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा ते कोणत्याही बंधनाला कारणीभूत होत नाही, कोणत्याही फळाला कारणीभूत होत नाही. म्हणजे ते कर्म घडूनसुद्धा ते अकर्म घडल्यासारखं असतं. अशा अर्थी आपण हा अकर्म शब्द घेऊया. आता विकर्म हा जो शब्द आहे त्याचे अनेक अर्थ घेतले जातात. काही म्हणतात विकर्म म्हणजे नष्ट झालेलं कर्म, काही जण विपरीत कर्म म्हणतात, चुकीचं कर्म म्हणतात. असे वेगवेगळे अर्थ आहेत. कारण कर्माचा अर्थ लावणं ही फार अवघड गोष्ट आहे, सूक्ष्म गोष्ट आहे ती. म्हणून इथं विकर्म म्हणजे काय आपण घेऊया. तर विकर्म म्हणजे ज्या कर्मामुळे विपरीत परिणाम होतो, आपल्याला त्याचं शासन भोगावं लागतं. थोडक्यात म्हणजे जी तामसी वृत्तीने केलेली कर्म असतात, क्रोधाच्या वगैरे आहारी जाऊन आपला विवेक सारासार शक्ती घालवून आपल्या हातून जी विपरीत कर्म होतात त्या कर्मांना आपण विकर्म असं म्हणू. कर्म म्हणजे सामान्य केली जाणारी कर्म, अकर्म म्हणजे ज्या कर्माचा लेप लागत नाही ती अकर्म, आणि विकर्म म्हणजे ज्या कर्माचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मूढावस्थेतून किंवा क्रोधाच्या अवस्थेतून केली गेलेली कर्म, अशा प्रकारच्या कर्मांना आपण विकर्म असं म्हणूया. कर्मण्य कर्मया पश्येद कर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्मकृत. कर्मणी अकर्म यहा पश्येद अकर्मणीच कर्मयः. यहा म्हणजे जो, कर्मणी अकर्म पश्येद म्हणजे कर्मामध्ये जो अकर्म पाहतो, आणि अकर्मणी कर्म पश्येद अकर्मामध्ये कर्म पाहतो तो बुद्धिमान आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. आता कर्मात अकर्म पाहायचं आणि अकर्मात कर्म पाहायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर जेव्हा आपण एखादं कर्म करतो ते अकर्माच्या भावनेने केलं म्हणजे आपण कोणत्याही फळाच्या अपेक्षेने केलं नाही, भगवंताला अर्पण केलं म्हणजे कर्म केलं, पण ते अकर्म केलं म्हणजे आपण त्या कर्माकडे अकर्माच्या दृष्टीने पाहिलं. कर्मणी अकर्म पश्ये. तर अशा प्रकारे कर्मातसुद्धा जर आपण अकर्म पाहिलं तर तो बुद्धिमान मनुष्य. आता अकर्मात कर्म कसं पाहायचं. तर मी काम केलं आहे पण ते फलाशेने केलेलंच नाही आहे ना, मग ते अकर्म आहे. पण ते अकर्म असलं तरी लोकांच्या दृष्टीने ते कर्मच झालं आहे ना. म्हणजे माझ्या अकर्मामध्ये ते कर्म म्हणून पाहिलं गेलं आहे. म्हणजे कर्मामध्ये अकर्म पाहिलं जातं, अकर्मामध्ये कर्म हे असं पाहिलं जातं. हे ज्याला समजतो तो मनुष्येषु बुद्धिमान. आता माणसांमध्ये तो बुद्धिमान आहे कारण त्याला नेमकं कर्माचा अर्थ कळला. आता मोक्षप्राप्तीकरता कर्म करावं हा खरा मानवी जीवनाचा हेतू आहे. परंतु भगवंतानीच म्हटलं आहे पुढे की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित मां वेत्ती तत्वतः. म्हणजे हजारो लोकांच्या कुणीतरी एखादा मोक्षमार्गाला जगतो, बाकीचे सगळे ऐहिक जीवनामध्ये रमलेले असतात. तेच भोग भोगण्यातच जीवन घालवणं त्यांना आनंददायी वाटत असतं. आणि त्यामुळे हजारो लोकात एखादाच या मोक्षमार्गाची वाटचाल चालतो आणि त्यातला पुन्हा एखादाच मला जाणतो. म्हणून असा जो मनुष्य कर्मात अकर्म जाणतो, अकर्मात कर्म जाणतो त्याला भगवंतानी बुद्धिमान म्हटलं आहे. आणि सयुक्त हा कृत्स्न कर्मकृत. युक्त आहे म्हणजे कर्मयोगाला युक्त आहे, तर कर्मयोग जाणून तसं काम करतो आहे. अशा माणसानी कितीही कर्म केली, कृत्स्न कर्मकृत. कृत्स्न म्हणजे सर्व, कर्मकृत कर्म करणारा. सगळ्या प्रकारची त्याची कर्म चालू आहे, शारीरिक मानसिक वाचिक सगळ्या प्रकारची कर्म तो करतो आहे. पण ही सगळी कर्म करूनसुद्धा तो
अकर्ता राहतो किंवा अकर्म त्याचं घडतं. म्हणून अशा माणसाला भगवंतानी बुद्धिमान असं म्हटलेलं आहे. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधाः. यस्य सर्वे समारंभाः, समारंभ म्हणजे ज्या अर्थाने आपण उत्सव वगैरे वापरतो शब्द तसा अर्थ नाही, तर समारंभ म्हणजे उद्योग, त्याने आरंभलेलं कार्य, त्यांनी जे सुरू केलेलं कार्य आहे त्याला समारंभ म्हटलं आहे. तर ज्याचे सर्व उद्योग म्हणजे सगळी कर्म ही कशी आहेत, काम संकल्प वर्जित आहे. वर्जित म्हणजे सोडून दिलेलं आहे. त्यांनी त्या कामांच्या वेळेला कर्मांच्या वेळेला कुठलाही संकल्प केला नाही. आपण पूजा करताना संकल्प करतो की धन धान्य ऐश्वर समृद्धी हे सगळं मला मिळू देत, असा अनेक मागण्यांचा आपला संकल्प असतो आणि त्या संकल्पाने म्हणजे तो हेतू मनात धरून आपण ती पूजा किंवा कर्म करत असतो. पण असा कोणताही संकल्प मनात न धरता, कोणताही काम म्हणजे इच्छा मनात न धरता जो असं आपलं जीवनातलं कर्म करतो त्याला पंडित किंवा बुध असं म्हटलेलं आहे. तमाहु पंडितम बुधा. अशा व्यक्तीला की ज्याचे कामसंकल्प वर्जित कर्म आहे त्याला बुद्धिमान माणसं पंडित असं म्हणतात. बुधा हा म्हणजे ज्ञानी लोक, अशा माणसाला पंडित असं आहुहू म्हणजे म्हणतात. आता ह्याला का बरं पंडित म्हणतात, तर त्याची जी कर्म आहे ती ज्ञान अग्निदग्ध कर्म आहेत. ज्ञानरूपी अग्नीमध्ये त्याची कर्म सगळी दग्ध होऊन गेलेली आहे. आता ज्ञान कोणतं, तर आपण मागे पाहिलं आहे की ज्ञानाची व्याख्या पाहणे आपणाशी आपण या नाव ज्ञान, म्हणजे माझ्यामध्ये जे जीवतत्व आहे ते कोणत्या शिवतत्वातनं आलं आहे, मला कुठल्या शिवतत्वापर्यंत जाऊन पोचायचे हे ज्ञान ज्याला झालेलं आहे त्या ज्ञानाला अग्नी अशी उपमा दिली आहे. आणि अग्नीमध्ये जसं आपण एखादं बीज टाकलं तर आणि ते भाजलं तर त्याची पुनरुत्पादनाची शक्ती संपते, तसं ज्ञानाच्या अग्नीमध्ये ही कर्म गेल्यामुळे त्या कर्मांमधून पापपुण्य उत्पन्न होण्याची आता शक्ती राहिलेली नाही, ती दग्ध झालेली आहे, ती नष्ट झालेली आहे. कर्म झालेलं आहे पण कर्माच्या फळाचा परिणाम हा नष्ट झालेला आहे. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपी नैव किंचित करोति सा. त्यक्त्वा कर्मफलासंगम, जो मनुष्य जो मानव कर्माच्या फलाचा संग म्हणजे आसक्ती सोडतो, ही गोष्ट अवघड आहे अत्यंत. कारण सामान्य माणसाच्या जीवनात त्याला रोजच्या जगण्याकरता अनेक कर्म करावी लागतात आणि ती फळाच्या आशेनेच करावी लागतात. परंतु ही कर्म करताना संग सोडणं, त्याच्याविषयीची ममत्व आसक्ती सोडणं ही गोष्ट अवघड आहे. म्हणूनच अशा प्रकारे जो काम करतो तो पंडित मानला जातो. तर त्यक्त्वा कर्म फलासंगम, कर्माच्या फलाची आसक्ती सोडणारा, नित्यतृप्त. आपल्याला अनेक गोष्टीमध्ये अतृप्ती असते, एखादी गोष्ट मिळाली ना तरी आणखीन मिळवण्याचा हव्यास असतो, सोस असतो, आणखीन काही मिळवण्याकडे आपली धाव असते, त्यामुळे आपल्याला तृप्तीच नसते कशामध्ये. खाण्याच्या बाबतीत कसं असतं की आज एखादा पदार्थ खाल्ला, आज अगदी तृप्ती झाली म्हणजे ती कायमची तृप्ती होत नाही, पुन्हा काहीतरी मिळवावं असं वाटतं. अशी आपण अतृप्त सतत असतो. पण जे ज्ञानरूपी मार्गाने चाललेले आहे ते नित्यतृप्त आहेत. त्यांना हव्यास नाही, कशाची हाव नाही, कशाचं आकर्षण नाही आणि निराश्रय आहे. निराश्रय म्हणजे ज्यांचा आश्रय निघून गेलेला आहे. तर आश्रय याचा अर्थ घर किंवा राहण्याचं ठिकाण असं आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर हे आश्रय म्हणजे राहण्याचं ठिकाण जरी असलं तरी ते इथे त्या माणसाच्या राहण्याचं ठिकाण नसून त्या कर्मफलाचं राहण्याचं ठिकाण असं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे कर्मफळाला त्याच्याकडे आश्रय नाही म्हणून तो निराश्रय आहे. मग कर्माच्या फळाची आसक्ती सोडली आहे, नित्यतृप्त आहे. कर्माच्या फळाला त्याच्याजवळ काही आश्रय म्हणजे स्थानच नाही आणि तरी तो कर्म करतोय. कर्मणी अभिप्रवृत्त अपि, कारण कर्म तर केलीच पाहिजेत म्हणून तो कर्म करतो आहे. पण ती कर्म करूनसुद्धा न एव किंचित करोति सहा, त्याच्या कर्माच्या फळाचा परिणामच त्याला भोगावा लागत नाही. म्हणून कर्म सतत करूनसुद्धा तो काहीच करत नाही असं म्हटलेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.